घरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे सगळेजण विचार करत असतात. त्या सगळ्यांना आता मास्क मॅन हा मुलगा नसून ही एक मुलगी आहे ही गोष्ट आता कळलेली असते, ती सुद्धा जानकीकडनं. मग जानकीला सगळेजण म्हणत असतात की पण तू तर म्हणत होतीस की मास्क मॅन जो आहे तो खरं तर मुलगा आहे, मग त्याचं काय? हो, मला आधी तसंच वाटलं होतं, पण मी जेव्हा मास्कमॅनला पकडायला गेली होती ना, तेव्हा तिच्या पायातली पैंजण, मग पायात पैंजण कोण घालतं? तर पायात पैंजण घालणारा एकच व्यक्ती असतो, ती म्हणजे ती असणारी स्त्री. आणि त्यामुळेच मला ना या सगळ्या गोष्टी कळल्या आहेत, या सगळ्याच्या मागे ना कोण आहे ते. आणि म्हणूनच मीच तुम्हाला सांगते की या सगळ्याच्या मागे एक महिला आहे, एक स्त्री आहे आणि आपल्याला काही झालं तरी हे सगळं शोधायला हवं. मग दुसरीकडे विचारतो सौमित्र की या सगळ्याच्या मागे ती ऐश्वर्या तर नसेल ना, म्हणजे तीच असे कारनामे करत असते. नाही नाही, ती नाही आहे. मग कोण आहे? कारण आई तर आपली तिच्याच तावडीत आहे ना. काय करायचं आहे आईचं? खरंच ना काहीच कळत नाही आहे. आईला तिच्याकडे असताना वाचवायला हवं, सारंग म्हणतो. तर आता सौमित्र जायला निघालेला असतो, पण ऐश्वर्याच्या घरी आई नाही आहे असं देखील आता जानकी म्हणत असते. तर सारंग आणि सौमित्र हे आता जानकीकडे पाहू लागतात आणि जानकीला म्हणत असतात की काय बोलतेस तू? म्हणजे तू तर म्हटली होतीस ना की ती तिकडेच आहे म्हणून. अरे मी काल गेले होते, पण तिथे मला आई सापडल्याच नाही. अगं मग जानकी वहिनी, आई आहे तरी कुठे ते तरी सांग. सारंग आता जाब विचारतच जानकीला विचारत असतो, पण जानकीकडे या सगळ्याचं उत्तर नसतं. पण तेवढ्यातच ना समोर सुमित्रा येऊन उभी राहते. त्यामुळे सारंग सौमित्र सगळेजण खुश होतात आणि सुमित्राकडे पळत पळतच जातात. सुमित्राला म्हणू लागतात की आई तू आलीस का? सुमित्राही आता त्यांच्याकडे जाते. इकडे आता ऐश्वर्याला नकोसं झालेलं असतं. ऐश्वर्याने डोक्याला हात लावून घेतलेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते की हिम्मतच कशी झाली तुझी या घराबाहेर पडण्याची, असं बोलून ती कावेरीवर आवाज चढवत असते. तर कावेरी म्हणत असते की तुझ्यासारखी मुलगी ना जन्मालाच का घातली मुळात ना मला कळत नाही आहे. अगं तुझी सासू इतकी चांगली आहे, जीवाला जीव देणारी, आणि तू तिचा जीव घ्यायचा प्रयत्न करतेस. कशी असशील ग तू? असं देखील आता म्हणून ती तिच्यावर आवाज चढवत असते. अगं तू थांब, मी आता ना जानकीलाच कॉल करते, जानकीला कॉल करून या सगळ्याबद्दल सांगते, असं बोलून ती जानकीला कॉल करणार असते. मग ऐश्वर्या कावेरीचा फोन खेचून घेते आणि तुला ना आता शांत बसायचं नाही आहे का, तर तुला मी दाखवतेच, असंही ती आपल्या आईवर आवाज चढवतच बोलत असते. आता आता तू मला शिकवणार आहेस का कसं काय ते? हो, आता तुला माझं ऐकावंच लागेल. तुझं ऐकायला तू काय मला बांधून ठेवलं का? तुझं ना मी काही ऐकणार नाही आहे. मी ठरवलं आहे ना तसंच मी करणार. काही झालं तरी मला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टींवर मी लक्ष घालणारच. का? मी तुला कुठेही लक्ष घालू देणार नाही आहे आणि तुला या सगळ्यांमध्ये ना लक्ष घालायचीही गरज नाही आहे, असं बोलून ती आता कावेरीवर आवाज चढवत असते. कावेरी म्हणत असते की तू कोण आहेस अडवणारी, मी जाणार आहे घराबाहेर. आणि असं बोलूनच आता ती ऐश्वर्याच्या विरोधात जात असते. सुमित्रा इथे आल्यानंतर सगळीजण सुमित्राकडे धावत जातात. म्हणजे सुमित्रा आता सगळ्यांना सांगू लागते की मी खरं तर ना आता इथे तुम्हा सगळ्यांनाच भेटायला आली आहे. मला ना खरं तर ऐश्वर्याच्या तावडीतून कसं बसं सुटायला मिळालंय. नेमकं काय घडलं होतं? आई तू कुठे होतीस? असं बोलून ऋषिकेश आईला जाब विचारत असतो. तर त्यावर मात्र आता सुमित्रा सांगू लागते की ऐश्वर्याने मला एका जागेवर बंदिस्त करून ठेवलं होतं, मला तिथून ना हलताही येत नव्हतं. काय कशी बशी मी तिथून वाचून आलेली आहे, असं देखील ती आता बोलत असते. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी जेव्हा
समजतात ना, तेव्हा मात्र आता खूप जास्त टेन्शन जे आहे ते आलेलं असतं. आणि जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन येतं तेव्हा मात्र आता ती सगळ्या एकूण एक गोष्टी सांगत असते. म्हणजे मला कळलं नाही का वहिनी, तू तर म्हणत होतीस की खरं तर ऐश्वर्याकडे पाठवलं होतं, मग ऐश्वर्याने हे सगळं कसं काय केलं? म्हणजे हे सुद्धा तुमच्या प्लॅनिंगचा भाग होता का? सांग ना, नेमकं काय आहे हे प्रकरण? हो हो, हा सुद्धा आमच्या प्लॅनिंगचा भाग होता. म्हणजे तुम्ही आईच्या जीवावर सुद्धा उठलात हे सगळं प्लॅनिंग सक्सेस करण्यासाठी. याबद्दल तुम्ही का नाही सांगितलास दादा? तूही नाही सांगितलंस का? असा वागलास रे आमच्यासोबत? असं देखील आता बोललं जात असतं. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र आता सौमित्र आणि सारंगला त्रास शांत करत असते. आणि त्या दोघांनाही तुम्ही बोलू नका, मी तुम्हाला घडलेला सगळा प्रकार सांगते असंही सुमित्रा म्हणते. इकडे आता खूप जास्त नाटकं ऐश्वर्याची वाढत चाललेली असतात. ती खूप काही बोलत असते. म्हणूनच आता कावेरी ऐकून न घेता तिच्यावर आवाज चढवून बोलत असते. तुझ्यासारखी मुलगी ना जन्माला घातली नसती तर बरं झालं असतं. माझी कूस अशीच राहिली असती तरी चाललं असतं. मग दुसरीकडे आता या सगळ्या गोष्टींना असह्य झालेल्या असतात. म्हणूनच आता ऐश्वर्याने आपल्या आईची सुद्धा गय केलेली नसते, तिची अक्षरशः गचांडी धरलेली असते. पण कावेरीने स्वतःची या सगळ्यातून सुटका कशीबशी करून घेतलेली असते. मग आता कावेरी ऐश्वर्याला जोरात ढकलून देते. त्याबरोबर ऐश्वर्या खाली पडते. ऐश्वर्याला आता कावेरी म्हणत असते की तुझ्यासारखी मुलगी ना नसली असती ना तर बरं झालं असतं. माझ्या पोटी जानकीसारखी मुलगी यायला हवी होती. मग मला आयुष्यात सुखाने जगता आलं असतं. तुझा बाप तो तसा आणि तू ती तशीच. आणि तुला काय वाटतं हे सगळं असं वागून तुला चांगली वागणूक मिळणार आहे का? तुला कळतंय का? जीव ओवाळून टाकणारी माणसं तुला नशिबाने सासरच्याला मिळाली होती. पण तुझं नशीबच इतकं फुटकं आहे ना की तुझ्या नशिबातच ना हे असंच होणार आहे. तू जर कोणाशीही चांगलं वागणार नसशील ना तर तुझ्यासोबत याच घटना घडतील असं देखील आता कावेरी रागारागातच बोलत असते. कावेरी जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता खूप जास्त राग ऐश्वर्याला येत असतो. कारण कावेरी सारखं आणि सारखं जानकीचंच कौतुक करत असते. जानकीसारखी मुलगी असायला हवी, तुझ्यासारखी मुलगी नकोच. खरंच ना, तेव्हाच मला जर कळलं असतं ना की तू अशी होणार आहेस, अगदी बापाच्या पावलावर पाऊल ठेवणारी, तर तेव्हाच तू नकोशी करून टाकली असती तुला असं देखील आता बोललं जात असतं. आता ऐश्वर्या संतापलेली असते. सगळं सामान अस्ताव्यस्त ती करत असते. दुसरीकडे ऋषिकेश, सारंग आणि सुमित्रा आता मात्र या सगळ्या गोष्टी सौमित्राला सुद्धा समजावत असतात. आणि तुम्ही आता टेन्शन घेऊ नका असं सुमित्रा म्हणते. पण आता सौमित्र म्हणत असतो की नाही, मला या सगळ्याचा जाब विचारायला त्या ऐश्वर्याकडे जायचंच आहे. मग आता या सगळ्यामध्ये नको असं बोलून आता मात्र जानकी अडवू लागते सौमित्राला. आणि सौमित्राला म्हणत असते की नका नका असं करू, जाऊ नका, थांबा. आणि असं बोलून ती आता थांबवून घेते. जेव्हा ती आता थांबवून घेते ना तेव्हा सौमित्राला ती सांगत असते की आता ना सध्या अवंतिका वहिनी बऱ्या व्हायला हव्यात. अवंतिका एकदा का बरी झाली की आपण या सगळ्याचा तपास घेऊया, यामध्ये आपण पुढे जाऊया. पण आता तुर्तास तरी थांबा असं बोलून ती आता थांबून टाकते. आणि त्यानंतर आता ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याबद्दलसुद्धा आता ऋषिकेश सांगत असतो. मग तुला काही झालं तर नाही ना? तू तिकडनं कशी बाहेर पडलीस हे सांग ना गं आई. मग आता ती घडलेला सगळा प्रकार सांगते. म्हणजेच मला एका रूममध्ये ठेवलं होतं आणि तिकडनं मी कशीबशी बाहेर पडले. आणि मी जेव्हा बाहेर पडले ना तेव्हा मला माझा जीव नुसता मेटाकुटीला येत होता. कळत नव्हतं की काय करावं ते. पण मी कशी तरी त्याच्यातून बाहेर पडली. आणि बाहेर तर पडलेच, आणि मग मी इथपर्यंत येऊन पोचले. कारण आहे ना, मला काही झालं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी ना म्हणजेच म्हटलायला गेलं तर नको होत्या. कारण मला असं वाटत होतं की तुम्ही सगळीजणं माझी काळजी करत असाल. मग आता तुम्ही सगळीजणं माझी काळजी करताय म्हटल्यावर ता दिसेल तसं तिथून बाहेर पडले आणि मी इथपर्यंत येऊन पोचले असं आता ती म्हणू लागते. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी
ती बोलत असते ना, तेव्हा मात्र आता जो असतो तो म्हणत असतो, म्हणजे आई तू आधी घरी गेलीस आणि मग नंतर इथे आलीस बरोबर ना. मग आता इथे ही सुद्धा हो असं म्हणते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की ती म्हणत असते, आपल्याला जर आता पुढे पावलं टाकायची असतील तर हळू आरामात टाकावी लागणार आहेत. काही झालं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करताना 10 वेळा विचार करायला हवा, कारण मला आता त्या मास्क मॅनपर्यंत पोचायचं आहे आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे, असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टी ठरवते तेव्हा आता तिच्या हातामध्ये इकडे मायाच्या पैंजण असते. मायाला कळलेलं असतं जानकीने आपले पैंजण पाहिलेले आहेत. मग आता जानकी या पैंजणसाठी कुठच्याही थराला जाऊ शकते. म्हणजेच काय, तर ती या सगळ्या गोष्टी नीट माइंडमध्ये सेट करणार आणि ती माझ्या पायातल्या पैंजण बघितल्यामुळे माझ्या असलेल्या पायामध्ये ती पैंजण बघणार. पण मकरंद दादा मी सुद्धा हुशार आहे. मी आता ह्या पैंजणी ज्या आहेत त्या आता काढून ठेवणार. मग आता तिला शोधत बसू दे. तिला संशय तर आलाच आहे, पण तरीसुद्धा मी आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याचा बारकाईनं विचार करते आहे. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की ऐश्वर्या ही आता कॉल करते आणि ऐश्वर्या कॉल करून सांगू लागते की एक प्रॉब्लेम झाला आहे. माया म्हणते की काय झाला आहे, तर मायाला आता ती सांगू लागते की सुमित्रा माझ्याकडनं सुटलेली आहे. मग सुमित्राबद्दल जेव्हा ती सांगते तेव्हा आता ती म्हणते की ठीक आहे, इकडे ना जानकीला सुद्धा माझ्यावर संशय आलाय, त्यामुळे मीही थोडी धोक्यातच आहे. पण मीही तिला बरोबर माझ्या कठपुतलीच्या बाहुल्याप्रमाणे नाचवणार आहे. मी तर ठरवलं आहे, तिला काय वाटलं ती हुशार असेल तर तिच्यापेक्षा हुशार ना मी सुद्धा आहे, असं इथे असणारी माया बोलत असते. आता अवंतिकाला थोडं का होईना बरं वाटत असतं. मग अवंतिकासाठी सगळेजण जमलेली असतात. अवंतिकाला म्हणत असतात की आता तुला त्रास होत नाही आहे ना. अवंतिका म्हणते की नाही, आता मला त्रास होत नाही. मग आता या सगळ्या गोष्टींबद्दल तिलासुद्धा पाठपुरावा हवा असतो. म्हणजेच ती आता बोलत असते की त्या मास्कमॅनपर्यंत आपल्याला पोचायला हवं. पण तो मास्कमॅन नसून ती एक मुलगी आहे, कारण तिच्या पायातल्या पैंजणीवर ना ओळखलेलं आहे. यासुद्धा गोष्टी आता जानकी सांगू लागते. मग आई तुम्ही ठीक तर आहात ना, तर ऐश्वर्याने तुम्हाला त्रास तर दिला नाही ना, असं देखील आता अवंतिका म्हणत असते. तर सुमित्रा म्हणत असते की नाही, मला नाही दिला त्रास, पण मला आता बरं वाटतंय. तुम्ही सगळीजणं माझ्यासोबत आहात आणि तुम्ही जेव्हा माझ्यासोबत असताना तेव्हा मला सगळं काही अगदीच जिंकल्यासारखं वाटतं. त्यामुळे ना तुम्ही काळजी करू नका आणि अवंतिका पटकन लवकरात लवकर बरी हो, कारण तू आपल्यासोबत आता तुला घरीही न्यायचं आहे आणि म्हणूनच तुला सांगते लवकर बरी हो, म्हणजे आपण घरी जाऊया, असंही आता म्हटलं जात असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता जानकी या सगळ्या मुळाशी जायचं ठरवते, कारण जानकीला मायावर संशय येत असतो. तिला माहिती असतं की मायावर आता लक्ष ठेवायची वेळ आलेली आहे. माया इतकी हुशार आहे ना, तिला असं वाटत असेल की आपण तिच्यावर लक्ष ठेवत नाही आहे, पण माया जी आहे ना ती खरंच अशी आहे ना की तिच्यावर लक्ष ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याचसाठी आता जानकी घरी जायचा निर्णय घेते. म्हणजेच जानकीला असं वाटत असतं की इथे आता आपण थांबायला नको, कारण सगळीजणं जर इथे गर्दी करत राहिले तर पुन्हा एकदा तेच होईल. आणि म्हणूनच ना जानकी आणि त्याचसोबत ऋषिकेश आता अवंतिका आणि सौमित्रला एकत्रच तिथे ठेवतात आणि तिकडनं जायला निघतात. दुसरीकडे आता माया घरी आलेली असते आणि माया आता जानकीच्या आईशी बोलत असते. अगं घरातले कुठे आहेत? अवंतिकावर मास्कमॅनने हल्ला केला आहे, याबद्दल आता जानकीची आई लता जी आहे ती सांगू लागते. आणि मग हे सगळं ऐकून आता
दाखवू लागते की माया मला याबद्दल काहीच माहीत नाही आणि हे ऐकून तिला खूप मोठा धक्का बसला आहे हे सुद्धा ती आता दाखवू लागते. मग तेवढ्यातच ना तिथे आता जानकी आलेली असते आणि जानकी म्हणत असते की माया, अगं आहेस का तू इथे? अगं मी आलेच हे बघ. अगं तू कुठे गेली होतीस? तुला आम्ही किती शोधत होतो. ते काय ना माझ्या आईबाबांना पैसे पाठवायचे होते ना, तेच कुरिअर करायला गेले होते. एवढ्या रात्री? हां, ते एवढ्या रात्री म्हणजे कसं, मी विचार केला की सकाळपर्यंत त्यांच्यापर्यंत पोचायला हवेत ना, मग जरा लवकर प्रोसेस केली तर बरं होईल, यासाठी मी गेले होते. अगं एवढंच ना, मग तू सौमित्र भाऊजींना सांगायचंस ना. सौमित्र भाऊजींचं मुंबईमध्ये एक मित्र आहे, त्या गोष्टीमुळे तर निदान तुझ्या आईबाबांचीही भेट झाली असती. त्यांनाही बरं नसतं, गोळ्याही देणं तसंच झालं असतं, कुरिअरने पाठवायची काय गरज होती, असं देखील आता इथे जानकी मुद्दामूनच बोलत असते. जानकी आता मायाकडनं तिच्या आईवडिलांचा पत्ता मागण्यासाठी तिला बोलत असते की एक काम कर, नेक्स्ट टाईमला ना आपण जर त्यांना गोळ्या वगैरे पाठवायच्या असतील ना तर गोळ्याला आपण एक काम करूया, पैसे देऊन न देता सौमित्र भाऊजींच्या मित्राला सांगूया ना, तो अरेंज करू शकतो. यासाठी कुरिअरमध्ये जायची काय गरज आहे? आजकाल पैसे ट्रान्सफर केले ना असेच तरी काम होतं. एक काम कर बरं, तुम्हाला ना तुझ्या आईबाबांचा ॲड्रेसच दे. कशाला ताई, नको ना. पण आता मायाला जानकी म्हणत असते की मी काही ऐकणार नाही आहे. आतापर्यंत तू आमची एवढी मदत केली आहेस, मग आम्हीही तुझी मदत करू शकतो की. दे बरं ॲड्रेस, दे. मी तुला आता सांगते ना, आम्हालाही तुझी मदत करायची. काय गाई, तू तरी सांग. मग आता मायाला लताही सांगू लागते की दे ग, दे. ती तुझी मदत करते ना, उलट करू दे. एवढे दिवस आम्हाला तू किती कामात मदत केलीस, मग आता जरा म्हणून तू आम्हाला सांगितलंस तर आम्हालाही संधी मिळेल ना. आता इथे ऑप्शन काही उरलेला नसतो मायाला पत्ता लिहून द्यावाच लागणार असतो. त्यामुळे माया गपगुमानपणे पत्ता वगैरे सगळं काही आता लिहित असते. मग आता जानकीचं बरोबर तिच्याकडे लक्ष असतं. जानकीने मुद्दामूनच आता या सगळ्याचा शोध घेण्यासाठी हे सगळं कार्य केलेलं असतं. आता मायाला काही झालं तरीसुद्धा पत्ता लिहून द्यावाच लागणार असतो. मग आता ती पत्ता लिहून द्यायचा विचार करत असते. पत्ता तर आता कसाबसा ती लिहिते आणि जेव्हा तो पत्ता ती जानकीला द्यायला चाललेली असते ना, तेव्हा मात्र आता जानकी मुद्दामून ती चिठ्ठी खाली पाडते, जेणेकरून ती चिठ्ठी खाली पडली की आपल्याला हवा तो डाव साध्य करता येईल हे तिला माहिती असतं. तिच्या पायातले पैंजण खरं तर तिला बघायचे असतात आणि यासाठी तर तिने मुद्दामूनच ती चिठ्ठी खाली पाडलेली असते. पण इकडे आता जी असते ती सुद्धा खूप जास्त हुशार असते. ती म्हणत असते की तुला असं वाटत असेल की मी या सगळ्या गोष्टी तुला पुराव्यासाठी देईन का, तर हा तुझा गैरसमज आहे. तुला मी कोणतेही पुरावे असेच देऊ शकत नाही ग जानकी. ते काय ना, मीही हुशार आहे. तुला असं वाटलं असेल की मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत, पण मला माहिती आहे तू माझ्या पायातलं पैंजणच शोधत होतीस. मग आता तुला पैंजण तर भेटणारच नाही, कारण ते पैंजण ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे. तू त्या सगळ्या पुराव्यापर्यंत जायचा प्रयत्न करतेस, पण मी काही तुला जाऊ देणार नाही. मग आता इकडे असणारी जानकी ही सुद्धा विचार करते की नाही आहे, याच्या पायात तर पैजणच नाही आहे, काय करायचं. मग असा विचार करत असते जानकी. पण जानकीने आता मायाचा ॲड्रेस मिळवलेला असतो आणि ती आता ऋषिकेशकडे जाते. रायाचा ॲड्रेस मिळवून ऋषिकेशकडे जाऊन ती आता ऋषिकेशला तो ॲड्रेस देते. ऋषिकेशला म्हणत असते की बघा, हा घ्या, हा ॲड्रेस घ्या आणि यापर्यंत या लोकेशनला आपल्याला पोचायचं आहे. आणि आता या लोकेशनला तुम्ही लवकरात लवकर पोचलात ना तर बरं होईल. म्हणजे हा ॲड्रेस नक्की कोणाचा आहे, हा मायाच्या आईवडिलांचा आहे. मी तिच्याकडनं घेतला आहे. म्हणजे नक्की काय आहे ना, त्या गोष्टी तर आपल्याला बघायलाच हव्यात.
म्हणूनच आपण एक काम करूया, तुम्ही आणि सौमित्र भाऊजी तिच्या घरापर्यंत जा. मला ना तिच्यावर जरा संशयच येतोय. मग ह्या सगळ्याचा शोध घ्यायला तिला सांगितला जातो. मग आता दोघंही जण जायला तर निघतात. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, कुठे गेली होतीस ग, असं आता मायाला जानकी विचारत असते. तर काही नाही, बाबांना पैसे पाठवायचे होते म्हणून गेले होते. गोळ्यांची तर डिलिव्हरी होईल पण पैशांचं राहिलंच होतं म्हणूनच ते करायला गेले होते. अगं तू ह्या सगळ्या गोष्टी सांगत जा गं बरं मला. तुला माहिती आहे का, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सांगितल्यास तर ते बरं पडेल ना. आता बघ, मी आताच यांना पाठवलं आहे, ते तसंही मुंबईला गेले आहेत, तर ते आता तुझ्याही घरी जातीलच की. तू तर ॲड्रेसही दिला होतास. असाही विचार ना आता जानकी करू लागते. म्हणूनच जानकीने ऋषिकेश आणि सौमित्रला मुंबईला पटकनी धाडून दिलेलं असतं. काय आहे आणि काय नाही, मायाचं कुटुंब खरंच अस्तित्वात आहे का, या सगळ्याचा शोध घ्यायला तिने त्या दोघांनाही मुंबईला पाठवलेलं असतं. पण आता माया खूप जास्त घाबरलेली असते. मग आता या सगळ्या प्लॅनमध्ये जानकी यशस्वी होईल का, हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.